हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनल में। मंडळी 24 ते 27 जानेवारी पुणे या ठिकाणी जो फ्लावर शो झालेला होता त्या ठिकाणी गेल्यावर मला हे प्लांट मी फर्स्ट टाइमच पाहिलेलं होतं आणि पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडलेली होती, कारण की ते अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या कलरमध्ये त्या ठिकाणी दिसत होते। ऍक्च्युअली मला त्या प्लांटचं त्यावेळेस नाव माहित नव्हतं, मी थोडं रिसर्च वगैरे केलं, सर्च केलं, त्यानंतर मला ते प्लांट माहित पडलं, कारण की मीही ते फर्स्ट टाइम पाहत होती। सो मी त्या ठिकाणी याही गोष्टीच्या शोधात होती की जर मला हे प्लांट या ठिकाणी परचेस करायला मिळाला तर मी नक्कीच परचेस करणार होती। सो याला क्रेस्टेड कॉम्स किंवा सेलोजिया अर्जेंटिना म्हणतात किंवा सेलोसिया किंवा ज्याला कॉक्सकॉम म्हणून देखील ओळखलं जात असतं। याला कॉक्सकॉम हे नाव का वापरलं जातं, कारण की हे जे फूल आहे ते कोंबड्याच्या डोक्यासारखे दिसते। घरामध्ये किंवा घराबाहेर हे दोन्ही प्रकारे चांगल्या ठिकाणी वाढत असते। सो मंडळी फायनली मला त्या ठिकाणाहून हे दोन प्लांट्स मिळालेले होते आणि मी 25 रुपयाला एक अशा प्रकारचे त्या ठिकाणाहून एक लाल कलरमध्ये आणि एक पिवळ्या कलरमध्ये असे दोन प्लांट त्या ठिकाणाहून परचेस करून आणलेले होते। सो आज मी तुमच्याशी या प्लांट्सला लागणारी माती, याला लागणारे टेम्परेचर किंवा पाण्याचं प्रमाण, सूर्यप्रकाश या सर्व रिगार्डिंगच्या ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या सर्व शेअर करणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे प्लांट्स आपण सीड्स थ्रू देखील ग्रो करू शकतो। सो या वर्षी नाही, पण याच्या सीड्स मी मात्र ह्या वर्षी कलेक्ट करून ठेवणार आहे आणि नेक्स्ट इयर साठी याला सीड्स थ्रू मात्र ग्रो करणार आहे। सो चला ह्या सर्व गोष्टी तुमच्याशी शेअर करत असताना मी याचं रिपोर्टिंग देखील करणार आहे। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा, व्हिडिओ आपला छोटासाच राहणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स तुमच्याशी शेअर करणार आहे त्या तुम्हाला नक्कीच कामी येणार आहेत। चला तर मग मंडळी थोडं कॉक्सकॉम विषयी देखील जाणून घेऊया। सो सर्वात प्रथम हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर लगेच दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही। सो कॉक्सकॉम हे सीड्स थ्रू देखील अगदी इझिली ग्रो केले जात असते। तसेच हे प्लांट उन्हाळ्यात थंड हवामानात देखील वाढू शकते। या प्लांट्सला सेंद्रिय पदार्थांनी भरपूर निचरा होणारी माती आवडत असते, तसंच सूर्यप्रकाश देखील भरपूर लागत असतो। तसेच मार्च ते मे दरम्यान तुम्ही घरात याला सीड्स थ्रू देखील ग्रो करू शकतात। याच्या ज्या सीड्स असतात ना या कॅप्सूल मध्ये येत असतात आणि त्या ब्लॅक कलरच्या बारीक अशा सीड्स असतात। चला तर मग मंडळी ह्या कॉक्सकॉमला रिपोर्टिंग करताना यासाठी माती कुठल्या प्रकारची हवी हे आता आपण पाहूया। सो नेहमीप्रमाणे आपल्याला योग्य पाण्याचा निचरा होणारी माती यासाठी आवश्यक आहे। सो त्यासाठी मी या ठिकाणी ही कुंडी घेतलेली होती, यामध्ये मी ऑलरेडी क्रोटॉन हे प्लांट लावून घेतलेले होते, पण डिसेंबर महिन्यामध्ये मी 2 ते 4 दिवस जरा बाहेर गावी गेलेली होती आणि त्यावेळेस मी याला जरा पाणी देऊन गेलेली होती। सो थंडीचं वातावरण होतं आणि ओव्हर वॉटरिंगमुळे याची सर्व जी पानं होती ती पिवळी होऊन गळून गेलेली होती। सो आता या ठिकाणी याला पुन्हा नवीन अशी ग्रोथ दिसत होती, म्हणून मी याला ॲज इट इज राहू दिलेलं होतं। क्रोटॉन प्लांट रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला होता। सर्व गोष्टी वेळोवेळी फॉलो करून देखील माझ्याकडूनही काही चुका होत असतात आणि मीही कधीतरी या गोष्टी सफर करत असते की प्लांट्स खराब होणं वगैरे। तर शेवटी मंडळी मला हे क्रोटॉन प्लांट जे आहे ना ते गमवायचं नव्हतं, त्यासाठी मी रोज त्याची थोडी थोडी वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेत होती आणि त्यालाही माझ्या कुंडीतून जायचं नव्हतं, म्हणून त्याने देखील मला त्याच छान प्रकारे रिस्पॉन्स दिलेला होता। सो त्याला आता खूप छान प्रकारे 3 ते 4 ठिकाणी त्याची जी ग्रोथ आहे ती मला दिसून आलेली होती। सो आता याला वेळ आली होती की एखाद्या छोट्या पॉटमध्ये याला शिफ्ट करून घ्यायची आणि या कुंडीमध्ये मला हे कॉक्सकॉम लावून घ्यायचे होते। सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे पॉटिंग मिक्सचर आहे ते अगदी व्यवस्थित भुरभुरीत असं आहे, अगदी चिकट माती माझी कुठल्याही कुंडीमध्ये नसते। व्यवस्थित किंवा वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सचर तयार करण्याचा जो रेशो आहे तो देखील मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर करत आलेली आहे। सो तुम्ही देखील अशा प्रकारची जर माती तयार केली तर कुठलीही कुंडीतील माती तुमची चिकट होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं प्लांट्स त्यात खराब होणार नाही। सो अशा प्रकारे या ठिकाणी व्यवस्थित वेल ड्रेन सॉइल मिक्सचर घेऊन घेतलेलं होतं। त्यानंतर जे ड्रेनेज होल होते ते देखील मी व्यवस्थित अशा प्रकारे जे पंत्या असतात आपल्या खराब झालेल्या त्याने व्यवस्थित कव्हर करून घेतलेलं होतं आणि आता ही कुंडी पुन्हा मी पॉटिंग मिक्सचरने भरून घेत होती। त्यामध्ये मी पुन्हा व्यवस्थित घरी बनवलेलं जे कंपोस्ट होतं फळांच्या किंवा भाजीपाल्याच्या सालीपासून जे आपण कंपोस्ट तयार करत असतो ते त्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं होतं।
कॉक्सकॉमला रिपोर्ट करण्याआधी 1 ते 2 दिवस मी याला पाणी दिलेलं नव्हतं, म्हणून ते अगदी इझिली अलगद हाताने मी त्या कंटेनरमधून त्याला रिमूव्ह करून घेतलेलं होतं. सो याला मॉसपीटमध्ये त्यांनी ग्रो केलेलं होतं आणि त्याच्या अतिशय नाजूक असे जे मुळा होत्या त्या होत्या. सो मुळांना कुठेही डिस्टर्ब न करता किंवा कुठेही त्यांना धक्का न लावता मी अगदी अलगद हाताने त्यांचं रिपोर्टिंग करून घेत होती. सो मंडळी, तुम्ही हे कॉक्सकॉम सीड्स थ्रू देखील अगदी इझिली ग्रो करू शकतात. तसेच हे प्लांट्स उन्हाळ्यात आणि थंड हवामानात देखील छान प्रकारे वाढत असतं. तसंच याला तुम्ही स्टेम कटिंग थ्रू देखील ग्रो करू शकतात. यासाठी तुम्ही निरोगी 3 ते 4 इंचची कटिंग घ्यायची, तिला चांगल्या प्रतीचा पाण्याचा निचरा होणाऱ्या मातीमध्ये लावायची. कटिंगला नियमित पाणी द्या. त्यासाठी वातावरण हे उष्ण आणि नॉर्मल असायला हवे. एकदा व्यवस्थित प्रकारे जर कटिंग ग्रो झाली तर तुम्ही त्याला पुन्हा ट्रान्सप्लांट करू शकता. मंडळी, कॉक्सकॉम हे प्लांट ऑरेंज, रेड, पिवळा, जांभळा यांसारख्या वेगवेगळ्या कलरमध्ये याला खूप सुंदर प्रकारचे फ्लावर्स येत असतात. तसंच हे प्लांट्स पूर्ण सूर्यप्रकाशात चांगल्या प्रकारे वाढत असतात. याला पाण्याचा योग्य निचरा होणारी माती आणि पूर्ण सूर्यप्रकाश म्हणजे किमान 8 तासाचा तरी डायरेक्ट सनलाईट याला मिळायला हवा. तसंच याची जी कटिंग असते म्हणजे सेलोसिया या प्लांट्सला जास्त कटिंगची देखील आवश्यकता नसते, परंतु जर रेग्युलर कटिंग केली त्यामुळे हे प्लांट्स बुशी होण्यास देखील मदत होत असतं. आणि वेळोवेळी जर आपण फुलं आल्यानंतर यांची डेडहेड काढली तर पुन्हा नवीन फुलं येण्यासाठी यांना प्रोत्साहन मिळत असतं. सो मंडळी, मी या ठिकाणी दोन्ही प्लांट्स हे एकाच कुंडीमध्ये रिपोर्टिंग करून घेणार होती. ज्यावेळेस प्लांट हे पुन्हा वाढतील किंवा चांगल्या प्रकारे यांची ग्रोथ होईल त्यावेळेस मी यांना पुन्हा सेपरेट करून घेणार होती. सो आता यांना एकाच कुंडीमध्ये मी दोघांना ऍड करून घेतलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकतात की व्यवस्थित त्यांची जी मुळं होती ती मातीमध्ये अगदी अलगद हाताने व्यवस्थित प्रकारे प्रेस करून घेत होती, जेणेकरून हे जे प्लांट्स आहे ते व्यवस्थित मातीला होल्ड करू शकतील. सो आता हे जे कंटेनर रिकामं झालेलं होतं यामध्येच मी क्रोटॉनची जी स्टेम होती ती मी लावून घेणार होती. सो मंडळी, आता आपण पाहूया की कॉक्सकॉमला खतांची गरज असते किंवा नाही. तसं पाहायला गेलं की याला जास्त प्रमाणात खत दिल्याने रोपामध्ये पाणी पिवळी पडणे, पाने कोमेजणे किंवा याची जी ग्रोथ आहे ती कमी दिसू लागत असते. त्याने फुलं देखील कमी येत असतात. सो जर अशा समस्या त्या ठिकाणी येत असतील तर ह्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कुंडीला भरपूर प्रमाणात पाणी घाला, जेणेकरून जर तुमच्या कुंडीतले ड्रेनेज होल चांगले असतील तर त्यांच्या थ्रू जे काही तुम्ही जास्त प्रमाणात खतं झाडाला घातलेली आहे ते पाण्या थ्रू वाहून जातील. सो याला फक्त पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होणारी जी खतं असतात ती तुम्ही त्याला देऊ शकतात. म्हणजे फॉस्फरस रिच युक्त असे जे खत असतं ते तुम्ही याला देऊ शकतात. कॉक्सकॉमला नेहमी खतांची गरज नसते. 4 ते 6 आठवड्यांनी फॉस्फरस युक्त त्याला तुम्ही खत द्या, पाण्यात विरघळणारे खत द्या किंवा जे आपले होममेड खत असतात ज्यामध्ये केळीच्या सालींचे बनविलेले खत असतं किंवा जे आपलं कंपोस्ट आपण बनवत असतो ते तुम्ही देऊ शकतात. केमिकल फर्टिलायझरने याचे पाने जळू शकतात, म्हणून शक्य झाल्यास ही जी खतं असतात ती थेट यांच्या मुळांजवळ कधीही देऊ नका. चला तर मग मंडळी, या ठिकाणी कॉक्सकॉमची देखील रिपोर्टिंग झालेली होती आणि हे प्लांट्स कसं दिसत आहे ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुमच्याकडे कॉक्सकॉम असेल तर त्यामध्ये कुठला कलर तुमच्याकडे आहे आणि तुम्ही या व्यतिरिक्त कुठली वेगळी काळजी घेतात ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. या ठिकाणी क्रोटॉन प्लांटचं देखील रिपोर्टिंग झालेलं होतं आणि त्याची ज्यावेळेस छान प्रकारे ग्रोथ होईल आणि नवीन पानं येतील ते देखील मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात कंटाळा करू नका. आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करायला तर कंजूसेस करू नका. आणि अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. त्यासमोरील बेल आयकॉनला प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही. कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. सो मंडळी, मला कमेंट सेक्शनमध्ये क्रेस्टेड कॉक्सकॉमचा किंवा सेलोजियाचा कुठला कलर तुमच्याकडे आहे ते देखील कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. सो टेक केअर अँड बाय.